एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या जांभळे गावच्या ठाकरवाडीतील प्रतीक्षा दशरथ मध्ये या गर्भवती महिलेची जंगलातच प्रसूती करावी लागली, कारण वाडीपर्यंत जाणारा 2 किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण विकसित झालेला नाही। या प्रसंगामुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील रस्त्याच्या दयनीय परिस्थितीची वेदनादायक वास्तवता समोर आली आहे। रस्त्याअभावी गर्भवती महिलेची जंगलात प्रसूती। आज सकाळी राज गवांदे सरांचे माजी विद्यार्थी त्यांच्या घरी धाव घेऊन आले। त्यांनी सांगितले की त्यांच्या बायकोची प्रकृती बिघडली असून गाडी घेऊन लवकर ठाकरवाडीपर्यंत जाणे आवश्यक आहे। राज गवांदे सर यांनी तात्काळ आपली कार घेऊन निघाले, मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता। परिणामी गाडी मध्येच अडकली। त्याचवेळी प्रतीक्षामध्ये या गर्भवती महिलेला चालत चालत वाडेपासून रस्त्याच्या दिशेने आणत असताना घाटातच प्रसूती वेदना सुरू झाल्या। आसपास कोणतेही वैद्यकीय साहित्य नव्हते। परिस्थिती अत्यंत कठीण होती, मात्र त्यांच्या सासू, आई आणि वाडेतील एका महिलेसह जंगलातच त्यांनी हिम्मत करून सुरक्षित प्रसूती केली। आज सकाळी दशरथ मध्ये नावाचा माझा विद्यार्थी धावत पळत माझ्या घरी आला। मला झोपेतून उठवले आणि त्यांनी सांगितले की माझी मंडळी जी आहे तिला प्रसूती वेदना सुरू झालेल्या आहेत आणि तिला डॉक्टरकडे न्यायचं आहे। आम्ही लगेच धावत पळत घाटाकडे जायला निघालो, परंतु घाटामध्ये रस्ता अतिशय अवघड असल्यामुळे माझी गाडी 2 ठिकाणी त्या घाटामध्ये आमची अडकली आणि जांभळे गावातली जी ठाकरवाडी तिला जायला रस्ता नसल्यामुळं मग घाटावरतीच गाडी थांबवण्याचा मी निर्णय घेतला आणि तात्काळ त्या ठिकाणावर मी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आदरणीय सोनवणे साहेब यांना फोन केला। त्यानंतर त्यांनी तात्काळ ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि मग त्या ठिकाणी घाटामध्येच त्या मुलीला प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळं त्या ठिकाणीच प्रसूती करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला। तिच्यासोबत तिची सासू होती, तिचा नवरा होता, तिची आई होती आणि आमच्या त्या वाडीतल्या ठाकरवाडीच्या काही महिला होत्या। त्या महिलांनी अतिशय सुखरूपपणे या आमच्या प्रतीक्षाची त्या ठिकाणी प्रसूती केलेली आहे। बाळ आणि माता दोघे सुखरूप असून मी आता माझ्या गाडीने त्यांना घेऊन ब्राह्मण PSC केंद्राकडे चाललेलो आहे। खरं पाहता ह्या रस्त्याचा प्रश्न फार बिकट आहे। गेल्या 15 वर्षापूर्वी आम्ही हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु घाट रस्त्याला खर्च खूप जास्त असल्यामुळे आणि पूर्ण फॉरेस्टचा एरिया असल्यामुळे जंगल विभाग किंवा ते वन विभाग परवानगी देत नसल्यामुळे या ठिकाणी रस्ता नाही आहे। परिणामी काय होतं की पावसाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला, वृद्ध असतील यांना डॉक्टरकडे नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतात। यांना झोळी करून न्यावं लागतं। शासनाने आणि प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन हा रस्ता करण्यासाठी आम्हाला मदत करावी। आज जर वेळेवरती मदत पोहोचली नसती तर बाळ आणि माता यांचा जीवनाचा प्रश्न निर्माण झाला असता। त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की किमान तरी आमच्या या ठाकरवाडीचा प्रश्न आपण सोडवावा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।